शेतकरी मित्रांनो, लाकडाची शेती आपण ऐकलेलं असेल, परंतु आपण आता प्रत्यक्षात आलेलो आहे। या ठिकाणी झाडं आहे, खूप वर्षापूर्वी या ठिकाणी लावलेले होते। एक प्रकारचं जंगलच आहे। तर आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। ही कटिंग जी केली, हे लाकूड कुठे जातं आणि कशासाठी वापरलं जातं, याचं साधारण काय प्रॉफिट झाला असेल, किती वर्षात किती टन लाकूड निघलं आणि याचा शेतकरी म्हणून कसा त्यांना फायदा झालेला आहे, याची माहिती आपण घेणार आहोत। आणि तर शेतकरी मित्रांनो, आपण या वृक्षाची माहिती घेतली। हे झाड आहे मिलिया डुबिया आणि हा झाड जो आहे हा फर्निचर इंडस्ट्रीमध्ये, पेपर पल्प इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो। मोस्टली म्हणजे जास्तीत जास्त वापर याचा फर्निचर इंडस्ट्रीमध्ये केला जातो। लाकूड अगदी कमी वजनाचं, टणक आणि मजबूत असतं। मिलिया डुबिया साधारणतः हे 8 वर्ष झाले, परंतु शेतकऱ्याकडून आपण ज्यावेळेस माहिती घेतली तर त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडून एवढं खास मॅनेजमेंट झालं नाही, नाहीतर हा झाडाचा जो घेर दिसतोय हा याच्या दुपटीनं असतात। झाड थोडे कमी राहिले असते, परंतु घेर हा दुपटीनं राहिला असता। आणि साधारणतः आत्ता याचं मार्केटमध्ये रेट साधारण 8 ते 9 हजार रुपयाच्या दरम्यान टनाचा आहे। तर त्यानुसार आता हे जे काय साधारणतः 1000-1500 झाडं असतील, तर उत्पन्न आता एक ज्यावेळेस फायनल कटिंग होईल आणि कंपनीकडून त्याचं वजन येईल, त्यानुसार त्यांना ते चार्जेस पेड होतील। तर अशा प्रकारे एक जे क्षेत्र वापरात येत नव्हतं, त्या क्षेत्राचा वापर करून त्यांनी या ठिकाणी साधारणतः एक 1.5-2 एकर क्षेत्र असेल। त्याच्यामध्ये आता एक 8व्या वर्षात किती उत्पन्न आलं, आपण आता वजनाचं जर बघितलं तर वजनाचं आत्ताच सांगू शकत नाही। ही कटिंग फक्त 30% कटिंग झालेली आहे, अजून 70% कटिंग बाकी। परंतु एक फायद्याची शेती आहे, म्हणजे वृक्ष लागवडीतून याच्यातून पर्यावरणाचंही संतुलन राखलं जातं आणि त्यानंतर एक ठराविक वर्ष झाल्यानंतर त्याचं आर्थिक उत्पन्नही आपण घेऊ शकतो। आणि एकदा माहिती आल्यानंतर आता मोगनी, रोजवूड, एबनी, साग आणि हे मिलिया डुबिया याच्यासारखे जे वृक्ष आहे, हे लाकूड कटिंगसाठी आपण याची परवानगी घेऊन वृक्ष लागवड करून पुन्हा कटिंग पण करू शकतो, याची काही याला अडचण नाही आहे। तर अशा प्रकारे आणि बऱ्याच काही योजना आहेत का त्या वृक्ष लागवडीच्या। फळझाडाला तर आपण MRGS आणि भाऊसाहेब फुंडकर अर्थात पांडुरंग फुंडकर या योजनेतून देखील आपण लाभ देत असतो। परंतु हे जे आहे लाकडाचे वृक्ष आहे, यांनासुद्धा आपण MRGS मधून लागवडीला परवानगी देतो। त्यानंतर आता मॅक्झिमम मोठ्या प्रमाणामध्ये शासनाने बांबू लागवडीकडे सुद्धा देखील लक्ष दिलेलं आहे। त्या निमित्ताने आपण कृषी विभागामार्फत बांबू लागवड करतो। परंतु सर्वसाधारण शेतकरी डाळिंब, आंबा, पेरू जे त्या भागामध्ये जे उत्पन्न चांगले आहेत असे पिकं लावतात। मोसंबी लावतात, आता नागपूरकडे संत्री लावल्या जाते। विविध भागाच्या त्या क्षेत्राच्या यानुसार लागवड करतात। कृषी विभाग त्याला अनुदान देतं, योजना देतं। कृषी विभागाशी संपर्क साधल्यास आपल्याला संपूर्ण माहिती भेटेल। महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग हा वृक्ष लागवडीच्या बाबतीत सर्वात अग्रेसर आणि दक्ष भूमिका आज या ठिकाणी निभावत आहे। तर शेतकऱ्यांना मला एकच सांगायचं यातून की आपण जे क्षेत्र आपलं पिकाखाली येत नाही, ज्या क्षेत्रात पाणी साचलेलं असतं किंवा उथळ असतं, कडक असतं, पेरणी व्यवस्थित होत नाही, खूप अडचणी असतात, त्या क्षेत्राला मॅच होईल अशा प्रकारचे आपण वृक्ष लागवड करून देखील आपण एक 5-10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा कमवू शकतो। यातून निसर्गाचं संतुलन राखण्यात, जैवविविधतेचं संतुलन राखण्यास खूप मोठा हातभार आपल्याकडून लागेल। आणि शेतकऱ्यांना माहिती हवी असेल, व्हिडिओ बघितल्यानंतर फोन करू शकतात। मी सहाय्यक कृषी अधिकारी धनंजय सोनवणे आणि माझा नंबर आहे 9096-244-103। मी ज्यावेळी क्षेत्रावर फिरत असताना मला असे काही शेती निगडीत विविध प्रकल्प राबवणारे प्रयोगशील शेतकरी आढळून आले किंवा नाविन्यपूर्ण काही आढळून आले, तर मी असे एक व्हिडिओ बनवून शेतकऱ्यांच्या माहितीसाठी टाकत असतो। आपल्याकडेही जर असे शेतकरी असतील, व्हिडिओ असतील, तर त्यांनी संपर्क साधून आपण त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला आपण 100% प्रसिद्धी देऊ शकतो आणि त्यांना एक प्रगतिशील शेतकरी म्हणून, प्रयोगशील शेतकरी म्हणून एक लोकांसमोर आपण त्यांना आणू शकतो आणि त्यांच्या माहितीचा, नॉलेजचा, त्यांनी केलेल्या कामाचा आपल्याला इतर शेतकरी बांधवांना देखील आपल्या माध्यमातून फायदा होऊ शकतो। तर अशा प्रकारे
हे जे आहे आता आपण बघणार आहोत, याचं आता लोडिंग चालू आहे। ती जी गाडी आहे त्यांनी असं सांगितलं की हा माल गुजरातला जी इंडस्ट्री आहे फर्निचर इंडस्ट्री तिथे जातो। साधारणतः जो ट्रान्सपोर्टचा व्यक्ती आहे, जो मालक म्हणजे संपर्कात आहे कंपन्यांच्या फर्निचर कंपन्यांसाठी माल पुरवणारा, तर तो यांच्याकडून शेतकऱ्याकडून डायरेक्ट ठोक विकत घेतो। पर्यावरणाचं संतुलन होतं, शेतकऱ्याची वापरात नसलेली शेती वापरात येते, ट्रान्सपोर्टेशन वगैरे, फर्निचर, अशा खूप काही गोष्टी आहे। जे चांगले झाडं आहेत, मोठे झाडं आहेत, याची कटिंग करून फर्निचर बनवण्यापेक्षा जे प्रॉपर फर्निचरसाठी जे लाकूड लावलं जातं, जे झाडं लावलं जातं, त्याची लागवड करून आपण या ठिकाणी खूप मोठं योगदान देऊ शकतो। चला आपण आता बघूया की ट्रान्सपोर्टसाठी ते लोडिंग जे करतायत, रोडर गाडी उभी आहे, इथून ट्रॅक्टरनी वाहतूक केली जाते रस्त्यातून।